पाण्याच्या शोधात भटकंती करत असलेली 2 अस्वल दहेली शिवारात विहिरीत पडली असून त्यापैकी एका अस्वलाचा विहिरीत मृत्यू झाला, तर एकाला सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आलं आहे. नांदेड जिल्ह्यात घनदाट अरण्य म्हणून किनवट तालुक्याची ओळख आहे. सध्या उन्हाची दाहकता वाढत असताना वन विभागाचे पाणवटे जंगलामध्ये कुठेही भरून नसल्या कारणाने वन्य प्राण्यांची धाव मानव वस्तीकडे होत आहे. दिनांक 22 मार्च रोजी तालुक्यातील दहेली येथील आकाश आत्माराम कोटरंगे यांच्या शेतातील विहिरीमध्ये 2 अस्वल पाण्याच्या शोधात आले असता विहिरीत पडल्याने एका नर जातीच्या अस्वलाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या अस्वलाला बाहेर काढण्यासाठी किनवट मांडवीसह सारखनी पिंपळगाव येथील वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी प्रयत्न केले आहे. मात्र सकाळी 7 वाजता विहिरीत पडलेल्या अस्वलाला सायंकाळी 4 वाजेपर्यंत बाहेर काढण्यात वन विभागाला यश मिळाले नाही. 4च्या नंतर मृत अस्वलास बाहेर काढण्यात आले व 5 वाजता रेस्क्यू करून जिवंत अस्वलास बाहेर काढून जंगलात सोडण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करून वन्य प्राण्यांमुळे नागरिकांना धोका होणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.